नमस्कार शेतकरी बांधवांनो, अक्षरशः आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. कारण खरीप पीक विमा 2025 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे, वर्ग होत आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 17,500 रुपये प्रति हेक्टरी खरीप हंगामासाठीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा वाटप सुरू आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम आलेली आहे, शेतकऱ्यांची संख्या किती आहे, ही संपूर्ण जी अपडेट आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायची आहे. बघा मित्रांनो, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मित्रांनो वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे आजपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा जमा होत आहे. हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लवकरच मित्रांनो पुढील जिल्ह्यात देखील वाटप सुरू होणार आहे. यामध्ये अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात देखील लवकरच पीक विमा वाटप सुरू होणार आहे. आणि ज्या जिल्ह्यांना अजून देखील मंजुरी भेटलेली नाही, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याची अपडेट अजून आलेली नाही आहे. कारण याचं अप्रूव्हल जे आहे ते सध्या पेंडिंग आहे. आता मित्रांनो, आजपासून ज्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे, अनेक शेतकऱ्यांना SMS आलेले आहेत. परंतु ज्यांना SMS आलेले नाहीत, ज्यांना पैसे जमा झाले नाहीत, त्यांचे पैसे का अडकले या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी. जर बँक खात्याला तुमचं आधार लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत. त्यानंतर तुमची EKYC पूर्ण नसणं किंवा अर्जात चुकीची माहिती असणं ही मुख्य कारणं असणार आहेत. त्यामुळं संपूर्ण अपडेट घेऊन बघा. जर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असेल तर आनंदाची बातमी आहे. जर रक्कम जमा झाली नसतील तर तुम्ही मित्रांनो तुमचं बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकता.